संजय चालू करायचं. 9 जानेवारीला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारिणी बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये पक्षाचे सर्व आजी माजी आमदार खासदार, राज्याचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या बैठकीमध्ये आमचे नेते आदरणीय पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पक्षाचा झालेला पराभव आणि पुढील काळामध्ये संघटनेची असणारी वाटचाल या संदर्भात विस्तारपूर्वक चर्चा केली. आणि ती संपूर्ण बैठक संपल्यानंतर सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये एक बातमी सुरू झाली की त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बदलण्याची मागणी करण्यात आली. ही बातमी धादांत खोटी आणि चुकीची असून फक्त 2 पदाधिकारी सोडले तर संपूर्ण राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्या विषयाला कुठल्याही पदाधिकाऱ्याने साधा स्पर्श देखील केलेला नव्हता. असं असताना सुद्धा ज्या पद्धतीनं राज्यात सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये ही बातमी लावून धरण्यात आली, कुठेतरी असं वाटतं एक निष्ठावंत प्रतिमा असणारी जयंत पाटलांची प्रतिमा खराब करण्याचं जाणीवपूर्वक काम प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कुठेतरी केलं जाते. मी सांगतो विस्तारपूर्वक त्याच्यावरती येतो. मी 2018 साली राज्याची धुरा ज्यावेळेला जयंत पाटलांकडं पक्षाची धुरा आली होती त्यावेळेला एक नेता पक्ष सोडत जात असताना अतिशय कठीण काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी जयंत पाटलांवरती प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिल्यानंतर अनेक संघर्ष यात्रा असेल, हल्लाबोल यात्रा असेल, राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा असेल, या सर्व कठीण काळामध्ये विभिन्न यात्रा काढून राज्याचा दौरा करून या पक्षाला अडचणीमध्ये बाहेर काढण्याचं काम केलं. आणि ज्या वेळेला मागच्या वेळेला आमचा पक्ष पुन्हा अडचणीत असताना सत्तेच्या लालसेपोटी काही नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर एक निष्ठावंत म्हणून प्रतिमा जपण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या आमच्या पक्षामध्ये करण्याचं काम केलं. कुठेतरी असं वाटतं की या निष्ठावंत नेत्याची प्रतिमा खराब करण्याचं काम करण्याकरता जाणीवपूर्वक प्रसार माध्यमाच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न कोण करतायत असं आपल्याला मला असं वाटतं कुठेतरी दुसऱ्या पक्षामध्ये ज्या लोकांच्या आकांक्षाच्या आड आमचे जयंत पाटील असते यांची निष्ठा गेली अनेक वर्ष आड येत आहे, कुठेतरी त्यांचं स्लीपर सेल कदाचित आमच्याकडे काम करतात की काय अशा प्रकारचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंका यायला लागली. आता ज्या 2 पदाधिकाऱ्यांनी मागणी केली त्यांचं नाव सुद्धा दखल पात्र गेलं. मला सुद्धा त्यांचे नाव माहित नाही. त्यांनी मागणी एवढीच केलेली होती की आता मागची विधानसभेची निवडणूक संपलेली आहे, पुढील निवडणुकीच्या पुढील राजकारणामध्ये नवीन रक्ताच्या हातामध्ये नेतृत्व व्हायची गरज आहे. या पलीकडे कुठल्याही प्रकारचा जयंत पाटलांचा कुठेही नामोल्लेख करण्याचं काम त्या संपूर्ण बैठकीत कुठेही झालेलं नाही. पण ज्या पद्धतीनं गेले 3 दिवसापासून आम्ही बघतोय की सगळ्या प्रसार माध्यमावरती एक कलमी कार्यक्रम चाललाय की जयंत पाटलांना बदलणार, जयंत पाटलांना बदलाची मागणी केली. कुठेतरी जयंत पाटलांची क्रेडिबिलिटीला धक्का देण्याचं कुठेतरी राजकीय षडयंत्र राज्यात चाललं. आणि ज्याला कोणाला याचा फायदा होणार असेल, कारण गेली अनेक वर्ष आपण बघताय की जयंत पाटील या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार. जयंत पाटील कुठेही जाणार नाहीत. वारंवार त्यांनी समजून सांगितलं आहे की त्यांची निष्ठा अढळ निष्ठा ही शरद पवारांच्या पाठीची होती आणि राहणार हे निक्षोभपणे पार्टीचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी मला भूमिका माझी मांडायची. साहेब असं आहे की मागील लोकसभेच्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जयंत पाटलांनी 104 सभा घेतल्या. विधानसभेमध्ये 74 विधानसभा मतदारसंघामध्ये जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरले. हा जर नियम लागू होत असेल
तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट आमचा होता. ते यश सुद्धा जयंत पाटलाच्या नेतृत्वात झालं होतं ना. मग जर समजा जर तुम्हाला ही मागणी जर तुम्हाला ग्राह्य धरली आपण, तर त्याच नेत्याच्या नेतृत्वामध्ये, त्याच जयंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 80% स्ट्राईक रेट असणार आम्हाला यश मिळालंय. त्यामुळे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त आमचा पराभव झालेला नाही, संपूर्ण महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे. अशा परिस्थितीत सिंगल फक्त जयंत पाटलांना दोषी ठरणं बिलकुल योग्य नाही असं मला वाटतं. त्यांचे नामोल्ले मागणी केलेलीच नव्हती त्यांनी.